युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 24 मार्चला कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे। अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला आलेत। लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेची साथ मिळावी यासाठी सुजय सेनेला विनंती करणार आहेत। मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन देखील ते करणार आहेत। सुजय विखे पाटलांचा मुकाबला राष्ट्रवादीच्या अरुण जगतापांशी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडून आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। नगर दक्षिणच्या जागेसाठी जगतापांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असून शरद पवार नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करतात असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। माढा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली। शरद पवार लढवले तर माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आणि सामान्यांचे प्रश्न सुटतील असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्त्यांनी केलाय। शरद पवारांनी एखाद्या वंचित घटकासाठी नव्हे तर नातूसाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी केलाय। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। उद्या काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। या बैठकीत महाआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असून जागा वाटप आणि महाआघाडीच्या चर्चेवर निर्णय होणार आहे। काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। पार्थ पवार यांनी एकविरा देवीचे आणि महाडच्या अष्टविनायकाचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। अजित पवारांनी देखील यासाठी कंबर कसली। जोर बैठकांना सुरुवात झाली असून पार्थ पवार यांचा आज हा प्रचाराचा पहिला दौरा आहे। भाजपने आता नवा फंडा अवलंबलाय। यायचं असेल तर आत्ताच्या लोकसभेनंतर दरवाजे बंद होतील असं म्हणत रणजितसिंग मोहिते पाटील आणि कालिदास कोळंबकर यांना अल्टिमेटम दिलाय अशी सूत्रांकडून माहिती मिळाली। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं वाटत नाही, पण असं मत जे आहे ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले। भाजप हा पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पक्ष ठरेल, मात्र भाजपला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदतही घ्यावीच लागेल असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण हे औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत आहेत। औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी ही माहिती दिली। त्यामुळे औरंगाबाद आणि जालना दोन्ही जागा काँग्रेसकडे राहणार असून 2 दिवसात अंतिम उमेदवार जाहीर करणार आहेत, तर 15 तारखेपासून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे। रयत क्रांती संघटना चौथ्या आघाडीत सामील होणार नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय। सदाभाऊ खोत यांना लोकसभेसाठी हातकणंगलेची जागा हवी आहे, पण मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलंय। पुण्यात स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून शेवटचा प्रस्ताव म्हणून 3 जागा द्याव्यात अशी मागणी बैठकीत करण्यात आली। यासाठी आघाडीला 2 दिवसाचं अल्टिमेटम देखील देण्यात आलेलं आहे। कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केलाय। तसंच कोळंबकर यांनी कायम पक्षनिष्ठा बाजूला ठेवून वैयक्तिक स्वार्थ पाहिला, त्यामुळे कार्यकर्ते आणि जनता त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील राजू वाघमारे म्हणाले। संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। युती आणि आघाडीला संभाजी ब्रिगेड चोख असं विरोध करणार आहे, तर सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबादसह 18 जागांवर देखील लढणार आहे। दानवे आणि खोतकरांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यामुळे जोपर्यंत त्यांचे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घाला अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच राज्य सरकारने महामंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या। या नियुक्त्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना स्थान देण्यात आले। राजकीय ताळमेळ साधावा याच उद्देशाने या नियुक्त्या केल्याची चर्चा आहे। 10वी-12वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला, याला कारणही तसंच आहे। शिक्षक संघटनेच्या मागणीनंतर निवडणुकीच्या कामातून 10वी आणि 12वीच्या शिक्षकांची सुटका करण्यात आली। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं परिपत्रक काढलंय। कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत 23 एप्रिलला मतदान होणार आहे। याच पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतलाय। उद्या विद्यापीठातील परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर होईल। लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी 16 मार्चला सादर केली जाणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्चला महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यातील जागांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे। भाजप आमदार ओपी शर्मा यांना सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याचे आदेश दिले गेलेत। ओपी शर्मा यांना विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो त्यांनी शेअर केला होता। राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारच्या मोहिमेत जवानांच्या फोटोचा वापर करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली होती आणि त्यानंतर ओपी शर्मांना ही पोस्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले।
काँग्रेसचे सरचिटणीस पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पहिल्याच जाहीर सभेत प्रियंका गांधी यांनी आपलं चुणूक दाखवली। सार्वत्रिक निवडणुका या स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षा कमी नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलंय। यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काल टीकास्त्र सोडलं। मोदी स्वतःला पीडित असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची जनता पीडित झाली आहे असा आरोप त्यांनी केलाय। सगळ्याच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। गुजरातच्या गांधीनगरमध्ये राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। चौकीदार ही चोर है असा नारा लगावणाऱ्या राहुल गांधींविरोधात महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियनच्या वतीने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यांचा हा नारा म्हणजे सुरक्षा रक्षकांचा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महाआघाडीला मायावतींची गरज नसल्याचं उत्तर प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केलंय। कोणत्याही राज्यात बसपा ही काँग्रेसची आघाडी करणार नसल्याची घोषणा बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी मंगळवारी केली होती। उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवणार आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अमृतसरमधून निवडणूक लढवणार नसल्याचं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलंय। पंजाबमध्ये आम आदमी पक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडी होणार नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली। आसनसोलमधून सुप्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनला उमेदवारी देण्यात आली। त्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात लढणार आहेत। हिंदुस्थान द्वेष आणि दहशतवाद या पाकड्यांच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे पाकिस्तानी जमीन वापरू देणार नाही ही पाक पंतप्रधान इम्रान खान यांची पोकळ घोषणा असल्याची टीका सामनातून करण्यात आली। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली। यासाठी आशिष देशमुख यांनी काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची दिल्लीत जाऊन भेट घेतलेली आहे। धनगर आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयातील अग्रिम सुनावणी दरम्यान कागदपत्र सापडली नसल्याची बाब समोर आली। मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्र गहाळ झाल्याचा वकिलांनी दावा केलाय। पुण्यात महिला नगरसेविकेकडून ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आली। आरती कोंढरे असं महिला नगरसेविकेचं नाव आहे। रात्री 2 वाजता ही मारहाण झाली असून बर्न गार्डन पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे। फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसलाय। फलाट तिकिटाची वेळ संपल्याने कारण त्यांच्याकडून 250 रुपयांचा दंड आकारला जातोय। गाडीला विलंब होणे ही प्रवाशांची चूक नसली तरी 2 तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम असल्यानं त्यांचा भुर्दंड प्रवाशांना भरावा लागतोय। घोटाळेबाज नीरव मोदी विरोधात ईडीनं विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या येथील न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। तसंच त्याच्याकडील महागड्या चित्रांचाही लिलाव करण्याच्या दृष्टीने कायदेशीर कारवाई सुरू झाली। परदेशी नागरिक आणि फाशीची शिक्षा झालेले कैदी वगळून इतर सर्व कैद्यांना कुटुंबातील मृत्यूसारख्या दुःखाच्या प्रसंगी 14 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मागण्याचा हक्क आहे। तर तुरुंग प्रशासन सबळ कारण असल्याखेरीज या पॅरोलमध्ये मनमानी कपात करू शकत नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। मोनो रेल्वेचा चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा संपूर्ण टप्पा सुरू झाल्यापासून पहिल्या 8 दिवसात मोनो रेल्वेमधून 1,99,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। महत्त्वाचं म्हणजे मोनो रेल्वेला यातून सुमारे 36,09,000चा महसूल प्राप्त झालाय। उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी थंड पेय पिणाऱ्या डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे। सध्या ऋतू बदलाचा काळ सुरू असून हे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्याने सर्दी, खोकला, ताप अशा संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त झाले। तसंच अतिसाराच्या रुग्णांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढ झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले। उंबरडा बाजार येथे भीषण आग लागली आहे। आगीत 2 दुकानं जळून खाक झाली आहेत। आगीत लाखोंचं नुकसान देखील झालंय। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजारात मध्यरात्री ही भीषण आग लागली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला धक्का लागलेला आहे। जपानने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणावरून चिंता व्यक्त केली। सन 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही तर त्याला जपान जबाबदार नसेल असं मत जपानचे महावाणिज्य दूत रयुजी नोडा यांनी व्यक्त केलंय। शत्रूंचा क्षेपणास्त्र मारा आणि बॉम्ब वर्षाव यातून बचाव करण्यासाठी ब्लास्ट पेन या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। यासाठी सीमेलगतच्या 110 ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत। राष्ट्रविद्रोह दिनाच्या 60व्या वर्धापन दिनी तिबेटियन नागरिकांनी चाणक्यपुरीत मोर्चा काढला। चीनी दूतावासावर चाल करून जाणाऱ्या 200 ते 300 तिबेटी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं।
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात उत्खनन करताना पुरावित्तशास्त्रज्ञांना 5000 वर्ष जुनं कब्रस्तान सापडलं. हे कब्रस्तान हडप्पा काळातील असावं असा संशोधकांचा कयास आहे. ब्रेक्झिट करारामुळे ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये पंतप्रधान थेरेसा दुसऱ्यांदा त्यांना हादरा बसलाय. ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये ब्रेक्झिटचा प्रस्ताव 391 विरुद्ध 242 मतांनी फेटाळला गेलाय. त्यामुळे इंग्लंडमध्ये राजकीय पेच आता निर्माण झालाय. सर्जिकल एअर स्ट्राईक पाकिस्तानने भारताकडील मिराज 2000 विमानांचा त्यांनी पाकिस्तानने चांगला धसका घेतलाय. त्यामुळे पाकिस्तानने JF-17 थंडर या लढाऊ विमानाचं अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानने चीनच्या मदतीने विमानांचं अत्याधुनिकीकरण करण्याचं ठरवलंय. धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एसटी बस चालकाच्या चुकीमुळे तिहेरी अपघात घडल्याची घटना घडली. चालकाने एसटी रस्त्यावरच थांबवल्याने ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. अनेक वर्षाच्या गॅपनंतर सलमान खान आणि संजय लीला भंसाली पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. संजय लीला भंसाली सलमानला घेऊन नव्या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. त्या सिनेमाचं नाव आणि हिरोईन यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आलिया भट्ट किंवा दीपिका पादुकोण या दोघींपैकी एक सलमानची हिरोईन होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.